श्री स्वामी समर्थ. मी नैना, तुमचं माझ्या स्वामी सेवेकरी नैना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्र अभिषेक कसा करायचा आहे हे थोडक्यात सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठून आपल्याला उठायचं आहे आणि आपल्याला स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ किंवा गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. आपली सगळी नित्यकर्मे आटपून आपल्याला व्रताचा संकल्प घ्यायचा आहे. सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला रुद्र अभिषेक कसा करायचा आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे. रुद्र अभिषेक ही भगवान महादेवांची अतिशय अशी उच्च कोटीची सेवा आहे. रुद्राभिषेक करताना तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे आणि त्या तामणात तुम्हाला शिवपिंडी ठेवायची आहे आणि त्यावरती तुम्हाला अभिषेक पात्र ठेवायचं आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि नंतर तुम्हाला रुद्र अभिषेक म्हणायला सुरुवात करायची आहे. रुद्राभिषेक म्हणायच्या अगोदर तुम्हाला श्री स्वामी स्तवन आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर बघा, तुम्ही आता वही आणि पेन घेऊनच बसा. मी तुम्हाला सांगते की रुद्र अभिषेकमध्ये तुम्हाला काय काय म्हणायचं आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला काय म्हणायचं आहे तर बघा, गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला एक वेळ म्हणायचा आहे. त्यानंतर शिव महिम स्तोत्र एक वेळा, श्रीराम रक्षा स्तोत्र 1 ते 9 म्हणायचं आहे. फलश्रुती तुम्हाला म्हणायची नाही आहे, फक्त 1 ते 9 ओवी तुम्हाला म्हणायच्या आहेत. श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन एक वेळा. शिव कवच एक वेळा. शिव गायत्री मंत्र 11 वेळा. महामृत्युंजय मंत्र 11 वेळा. महामृत्युंजय मंत्र पंच प्रणव युक्त 11 वेळा. अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा. संजीवनी मंत्र 11 वेळा. महामृत्युंजय मृत्युंजय कवच 1 वेळा. श्री सुक्त 1 वेळा. काल भैरव स्तोत्र 1 वेळा. शिव अष्टोत्तर नाम 1 वेळा. 108 शिव अष्टोत्तर नाम जेव्हा नामवले आहे त्याच्यामध्ये 108 बेलपत्र वाहून करायची ही सेवा आहे. जर तुमच्याकडे 108 बेलपत्र नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर एक बेलपत्रावरती तुम्हाला 108 वेळा शिवनाम घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्हायचं आहे. शिवशंकर ध्यान हेही तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. बघा, अशा प्रकारे तुम्हाला रुद्र अभिषेक करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे तर बघा, हे जे तीर्थ आहे हे सर्व घरात आपल्याला शिंपडायचं आहे आणि त्यानंतर घरातल्या सगळ्यांनी हे तीर्थ ग्रहण करायचं आहे. रुद्राभिषेकमुळे काय होतं बघा, म्हणजे रुद्राभिषेक ही भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे आणि या सेवामुळे बघा काय काय आपल्या म्हणजे खूप छान छान असे अनुभव ज्या सेवेकरांनी ही सेवा केलं त्यांना खूप छान अनुभव आलेले आहेत. आणि रुद्र अभिषेकमुळे बघा पितरांच्या त्रासातून मुक्ती होते. पती पत्नीमध्ये जे वाद असतात, मतभेद असतात त्यांचं निवारण होतं. घरात सतत कलह असतो त्याचंही निवारण होतं. वाईट शक्तींचा जर त्रास असेल घरामध्ये तर त्या त्रासातूनही मुक्ती मिळते आपल्याला. वास्तू दोष असेल आपल्या घरामध्ये लागलेले, भूमी दोष असेल त्याचंही निवारण या स्तोत्राच्या फक्त पठन केल्यामुळे होतं. व्यसनमुक्ती, जर एखाद्याला व्यसन आहे, दारूचं व्यसन आहे किंवा दुसऱ्या गोष्टीचं व्यसन आहे, ह्या तीर्थामुळे ह्या रुद्र अभिषेक आपण जो करतो त्याचं जे तीर्थ आहे ते तीर्थ ग्रहण केल्यामुळे व्यसनमुक्तीसुद्धा होते. अगदीच घटस्फोटापर्यंत जी परिस्थिती आलेली आहे त्याचंही निवारण होतं. संतती समस्या
निवारण होतं। या सगळ्या प्रकारच्या म्हणजे समस्यांचे निवारण ह्या रुद्र अभिषेकच्या तीर्थामुळे होते। आणि रुद्र अभिषेक आपण केला तर बघा कुलदेवताही प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देते। त्याच्यामुळे आणि रुद्राभिषेक करायला 1-2.5 तास लागतात। खूपच प्रभावी आणि अतिशय प्रभावी अशी सेवा आहे आणि त्वरित फल देणारी सेवा आहे। बघा तुमच्या घरामध्ये जे काही दोष असतील आणि जे काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्ही रुद्र अभिषेक करून ते तीर्थ जर तुम्ही घेतलं आणि घरामध्ये शिंपडलं तर तुमचे 99% प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह होतील। ते राहणारच नाहीत, घरामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते राहणारच नाहीत। अशी ही महादेवांची उच्च कोटीची सेवा आहे आणि ही सेवा तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी केली तर महादेव हे नक्कीच प्रसन्न होतील। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर रुद्राभिषेक झाल्यानंतर शिवपिंडीची विधिवत पूजा तुम्हाला करायची आहे। तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे, म्हणजे 1 माळ। महामृत्युंजय मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप करा। आणि त्यानंतर बघा श्री शिवाय नमस्तुभ्यम आहे या मंत्राचाही तुम्ही 108 वेळा जप करा। त्यानंतर सफेद पुष्प, फळ, बेलपत्र, धोत्र्याचं फळ, फूल तुम्ही महादेवांना मनोभावे अर्पण करा, महादेवांची आरती करा, नैवेद्य दाखवा। अशा प्रकारे तुम्ही मनोभावे महादेवांची पूजा करा, तर तुमच्या सगळ्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतील। भोलेनाथ हे अत्यंत भोळे आहेत, तुम्ही फक्त त्यांना जल अभिषेक केला तरीही ते प्रसन्न होतील। आणि तुम्ही इतकं छान महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जर असा रुद्र अभिषेक केला तर महादेव तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होण्यापासून तर राहणारच नाहीत। त्याच्यामुळे तुम्ही ही सेवा नक्कीच करा। आणि या सेवेमध्ये जवळजवळ महादेवांच्या सगळ्याच सेवा, रुद्र अभिषेकमध्ये महादेवांच्या सगळ्याच सेवा आलेल्या आहेत। त्याच्यामुळे तुम्ही फक्त रुद्राभिषेक केला तर तुम्ही दुसरा कोणत्या सेवा तुम्ही नाही केला तरी चालेल, कारण ह्या सेवेमध्ये सगळ्याच सेवा आलेल्या आहेत। तर नक्कीच तुम्ही ही सेवा करा। बघा ह्या सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच महादेव देतील। महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।